मारामारा झाल्या नाही तर करमत नाही. पण इथे प्री ग्रॅज्युएशन तरुण कोणाला सांगतो करू हे केस कमी आहेत अंगाची एवढी गावं पाहिजे. तुम्हाला पाया म्हणून सांगतो तुम्ही वाल्यांना तुम्ही ह्या दगडी बिगडीत पडू नका. हे टपरे पेटवायचे अभ्यास पडू नका. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो करू लोकांच्या पेनात कॅमेरे. उद्या जर तुम्ही दंगलीमध्ये दिसले तर तुम्हाला माहित नाही करू 10 वर्ष शिक्षा. तुम्ही हाताने शेती करू नका. ही लोकांना काय यांचा स्वार्थ साधायचा. हे सत्ता टिप्पस लोक आहे हे सत्तेसाठी तुम्हाला वापरून घेतील. सीझन संपल्यावर आतापर्यंत एकही गरीबाचा श्रीमंताचा पुढे हात गेला नाही. तुम्हाला माहिती म्हणून सांगू करू उद्या तुम्हाला कोणतंही सरकारी काम करायचं असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन दाखवल्याशिवाय होत नाही. हे ध्यानात ठेवा. उद्या तुम्ही 5-5 किलोमीटर पळाले छाती कमवली उंची कमवली पोलीस मध्ये राहायचंय 10 चुकीचा मिळाला संपली जिंदगी. उद्या मिलिटरी जायचंय उद्या खरं दुकान काढायचंय उद्या औषधं दुकान काढायचंय. आपण छत्रपतीच्या रक्तातली माणसं आहे. आपल्याला घामानं कमवायची सवय आहे. तुम्ही मरण ना ते ह्या लोकांना काय घेतो आणि लोकांना तुम्ही इंद्रिकल काही बोलत काही नाही. गरिबांचे संसार बसले 10 वर्ष शिक्षण म्हणजे तुम्ही काही खेळ झाला. उद्या तुम्ही छाती कमवली उंची भरली मिलिटरी केलं उद्या तुम्हाला चान्स हे लोकांना काय यांनी एवढं कमवून ठेवले महाराज. डाव्याला पेटवलं तर सरदापर्यंत धुर निघत यांचं काय गाव टाकायचे त्या चिंगळे निवडायचे वास आखडायचे बकरं बांधायचे. त्याला काय करायचं त्याला फक्त ठेवलेला उठवायचं काय टाकायचं. तुम्ही मी फक्त लाखात खेळतोय लाखात तरी आपण पाळकडे लाखात. ही लोक रोज कुटीत खेळतात. रोज कुटी 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 म्हणजे त्यांची जुनीची पुढे विनोद पण ते कुटी शब्द सुद्धा सहज म्हणतात. आपली नाटणं सगळं निघलं तर कुटी म्हणत नाही. उशीर गादी उदा तुम्ही अभ्यास करीत नाही महाराज. आपल्या लोकांना काय सवय लागली मोठ्या माणसाच्या मागे हिंडलं म्हणजे आमची किंमत वाढती. हा सगळा भ्रम झाला लोकांना. वापरून घेतात लोक. लोकांना काय केलंय पोरांनो काही नाही केलं. आम्हाला नुसतं बाहेरच्या राज्यात जायचं ते काढवलं तर काढलं त्याला काही करून नाही. आम्ही काय बँका लुटले पण बँक खरं बोलल्यामुळे माझ्या तक्रारी मोकळा होत्या. पेपर काम आपल्याला तुम्ही ह्या लोकांच्या नादीच लावले. आणि हे जर म्हणजे तुम्हाला धर्माचं प्रेम आहे आम्हाला तुम्ही धर्म शिकवा. तुमचा धर्म माईकवर आहे आमचा धर्म हृदयात आहे. सीधा काढून गेलेलं सोडून दिली जिंदगी बाहेर बरबाद होईल तुमची जिंदगी. आणि तुम्हाला तवा आठवण येईल इंदुरीकर काय म्हणत होता. कुठेतरी येळभर सभेला गेलायचं आणि एक समोसा खायचा काय पाहिलं तो समोसा सकाळ 3-4 खराब झाला काय ते समोसा मारायचं घेतलं. 100 वर्ष जगण्यापेक्षा 10 दिवस जगायचं पण वाघ होत. बघा भिकार म्हणेल दुसऱ्याच्या लग्नात नाचायला गरीब गाव आणि तिनं आपल्या 20 रुपये ओळून टाकेल आणि ते बी आपल्या देत नाही घेऊन देते काय तमाशा. आणि 20 रुपयावर आपण तेवढं येणे छत्रपतीने सांगितलंय आपल्याला कुठाची पॉलिश करून जगायचं कुठं चाटून जगायचं. आपण खानदार माणसं आहे आपण विचार क्षत्रिय माणसं आहे मगर म्हणणं नाही. मला काय तुकट काय कोण खातो तू केला मग वाळून खातो काय तुम्हाला उत्पन्न काय शाळा ही म्हणती बाई हे गाथा तयार झालाय ज्ञानेश्वरी तयार झाली. आता तुम्हाला नाव कोण म्हणती इच्छा कोणाला कसलं घेतात मायेला. माया म्हणली बाई भजन केलं मी मरण मरण मला माहिती पण तुला माहित नाही बाई. मला लग्न न करता मला लग्न न करता 16 पोरं आहेत. किती
16. आणि माझे पोर असे का कुणालाही समजू शकतात. ही म्हणती सांग तुझी पोरं कोण आहेत. ऐका 16 पोर आता मायेचे कोणाचे हेब्र्या कोणाचे हेब्रे सर्वांस कोणाचे मायेचे. ऐका कोणते कोणते. एक मी महाराज आहे तू चक्रम आहे. बरोबर झाले तुम्हाला. आणि तू पांडुरंगाचा निरोप पोहोचवणारा घडी आहे. आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का नवीन. पहिले काय होतं टीव्हीला कीर्तन नव्हती. 2-4 वर्षापासून टीव्हीला कीर्तन जायला लागली. टीव्ही वाले पैसे देत होते बाबांना पहिले. आमची महाराज यादपाठ त्यांना वाटतं टीव्हीत गेल्यावर बाबा मोठा होतो. त्यांना पैसे दिले. अरे मी बाया पडून सांगतो येडे आम्ही घेतोय तुम्ही देते. तुम्ही येडे होऊ नका देऊ नका. त्या महाराज लोकांची पातळ ते म्हणजे त्याचं काय करतं म्हणजे माल देऊ आपण पण चांगलं करा. टीव्हीला कीर्तन गेलं आणि टीव्हीत कीर्तन ऐकल्यामुळे लोक सत्यात होती नाही का. जे तिथं सांगितलं ते तिथं काय लोक म्हणते टीव्हीत ऐकलं मारू द्या. बाबाई गेल्या नस नाही गेला. मग त्यांनी जोरदाराचे कपडे शिवले आमच्या बोकांडे आले. हे मी बोलत होतो. अहो कीर्तनाचं वेटेज कमी करायचं काय काम आहे आपल्याला. काही कारण छापायची गरज. आणि त्या काळात काय छापित आहे. रामायणाचार्य भागवताचार्य शिवपुराण का शिवचरित्र का समाज प्रबोधन का. हो सगळं तू एकटाच करतो. आम्ही काही 31 वर्षी खेकडं धरतो. आता मला 31 वर्ष झाली बाबा झालेला. तुम्हाला आठवलं कधी इंद्रिकरने मला मेसेज टाकला. आठवलं कधी इंद्रिकर कोणत्या व्हॉट्सअपला नाही का. मोठ्याच्या पोराला जाहिरातीची काय गरज. एक पोरगी का गरीबाच आहे का. याचा बाप पांडुरंग आहे. ही शाहीर पिढी ही आपली श्रीमंती उतून मारते. हा माझा धंदा आहे. इच्छा काय म्हणते ऐका. इच्छा म्हणते बाई तुझा काळ संपला का. तुला माहित नाही माहिती या कलियुगात पैठण ही दक्षिण काशी आहे. आणि पैठण पासून 8 किलोमीटर अंतरावर आपेगाव नावाचं गाव आहे. आणि त्या आप्पे गावामध्ये आपल्या गावात एका मातेनं 4 रत्न जन्माला घातली. पहिलं रत्न विश्वाचा गुरु आहे. दुसरं रत्न विश्वाचा आई आहे. तिसरं रत्न साक्षात ब्रह्मदेव आहे. आणि चौथं रत्न आदिमाया शक्ती आहे. आणि या 4 पोरांची नाव जर घेतलं तर मायेचा नाश होतो. तू सावध आहे. हरी हरी तुम्ही म्हणाले सकळा. हरी हरी तुम्ही म्हणाले सकळा. हरी हरी तुम्ही म्हणाले सकळा. आळंदी पासून 20 किलोमीटर अंतरावर देहू नावाचं गाव आहे. तिथं तुकाराम बाबा जन्माला आलाय. तुकाराम बाबा जन्माला आले आणि त्यांचं नाव नाही त्यांचं नाव घेतलं तर माया तुटते. यात काय विशेष आहे. त्यांच्या नावाला यम घालून